चार साहिबजादे MRI CT स्कैन सेंटर स्वर्गीय श्री धीरज एलानी जी की पावन स्मृति में समर्पित। अब उल्लासनगर वासियों के लिए आधुनिक और भरोसेमंद मेडिकल टेस्टिंग सुविधा टाउन हॉल उल्लासनगर 3 में उपलब्ध है। यहाँ आपको मिलेंगी सभी जरूरी जांच सुविधाएं कम कीमत में और बेहतर सेवा। सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तो.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर महानगर पालिका चुनावों में पैनल 20 से बीजेपी के 2 निर्वाचित नगर सेवकों के चुनाव को चुनौती देते हुए शिवसेना की पराजित पूर्व नगर सेविका कविता सुरेश गायकवाड़ ने न्यायालय में याचिका दायर की है। इस संबंध में सुरेश गायकवाड़ तथा समाजसेवक पप्पू महेंद्रकर ने पत्रकार परिषद आयोजित कर जानकारी दी है। पत्रकार परिषद में आरोप लगाया गया कि पैनल नंबर 20 से विजयी हुए बीजेपी नगर सेवक प्रधान पाटिल और नगर सेविका ललिता प्रधान पाटिल ने चुनाव प्रक्रिया के दौरान प्रस्तुत किए गए शपथपत्र एफिडेविट में अपनी संपत्ति संबंधी जानकारी पूरी तरह से घोषित नहीं की। इस संबंध में कुछ दस्तावेज भी पत्रकारों के समक्ष प्रस्तुत किए गए। पप्पू महेंद्रकर ने बताया कि बीजेपी नगर सेवक प्रधान पाटिल और नगर सेविका ललिता प्रधान पाटिल का नगर सेवक पद रद्द करने की मांग को लेकर कविता गायकवाड़ ने न्यायालय में याचिका दायर की है। उनका कहना है कि यदि आरोप सिद्ध होते हैं तो यह चुनावी नियमों का गंभीर उल्लंघन माना जाएगा। वहीं इस संबंध में हमारे प्रतिनिधि महेश रोकड़े ने बीजेपी नगर सेवक प्रधान पाटिल से संपर्क किया तो उन्होंने इस विषय पर बात तो नहीं की, पर उन्होंने केवल ये बताया कि मामला न्यायालय में विचाराधीन है और उन्हें न्यायालय पर भरोसा है। वहीं इस मामले के सामने आने के बाद उल्लासनगर के राजनीतिक गलियारों में चर्चाओं का दौर तेज हो गया है। अब सभी की नज़र न्यायालय के फैसले पर टिकी हुई है, जो इस राजनीतिक विवाद की दिशा तय करेगा। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। आयोजन करण्यात आलंय, काय कारण आहे? उल्लासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 निवडणूकमध्ये माननीय सभापती सुरेश गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती व माजी नगरसेवक कुमारी कविता सुरेश गायकवाड और माजी नगरसेविका होत्या। प्रभाग 20 मध्ये ते प्रभाग 20 मध्ये उल्लासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मधून अनुसूचित जाती ते निवडणूकसाठी उभ्या होत्या। निवडणूकमध्ये त्यांचा पराभव झाला। त्या अनुषंगाने माननीय माजी नगरसेविका कुमारी कविता सुरेश गायकवाड यांनी जिल्हा न्यायालय इलेक्शन पिटिशन दाखल केला। इलेक्शन पिटिशन मध्ये माननीय न्यायालय केस नंबर 19/26 न्याय प्रविष्ट आहे। त्याच्यात तुम्हाला काय काय निदर्शनास आणून दिलं तुम्ही? प्रभाग 20 नगरसेवक प्रधान धर्मा पाटिल, प्रभाग 20 क व सौ ललिता प्रधान पाटिल, प्रभाग 20 ब उल्लासनगर महानगरपालिका उल्लासनगर 5 दुर्गादेवी पाड़ा उल्लासनगर 5 राहता घर व बंगला यांचा उल्लासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे। त्यांनी नॉमिनेशन फॉर्म मध्ये असं नमूद केलंय की माझा उल्लासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत मालमत्ता नाही व कर निरीक्षक यांनी सुद्धा त्यांच्या पत्रानुसार उल्लासनगर महानगरपालिकेच्या आधारे उल्लासनगर महानगरपालिकेत यांची कर पावती नाही असे लेखी दिलेले आहे। मग आता तुम्हाला काय सापडलंय? आम्हाला एफिडेविट उल्लासनगर महानगरपालिकाच्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये एफिडेविट पत्र व उल्लासनगर महानगरपालिका कर विभागाने
बजावलेली नोटीस ती माहितीच्या अधिकारात काढलेली आहे व पाणी पुरवठा विभागाने प्रभाग 20 नगरसेवक व प्रभाग 20 नगरसेविका प्रधान धर्मा पाटील, सौ ललिता प्रधान पाटील यांना नोटीस बजावली आहे, ती प्रत आहे व यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत महावितरण कंपनीचे लाईट बिल आहे. आता तुम्ही हे सर्व जे काढलेलं आहे ते आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. उल्हासनगर महानगरपालिका इलेक्शन पिटिशन दाखल आहे. सर्व पुरावे आम्ही सादर करण्यात आले, काही पुरावे सादर करण्यात येतील माननीय न्यायालय यांना. हे जे तुम्ही MSCB ची बिलं काढलेली आहेत ती कोणत्या पत्त्याची आहेत आणि काय आहे, घर आहे, दुकान आहे, काय आहे? उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका कंझ्युमर नंबर बिल ही उल्हासनगर महावितरण कंपनी आहे. उल्हासनगर महावितरण कंपनी यांना वीज पुरवठा करते व यांची कंझ्युमर नंबर आहेत व ललिता प्रधान पाटील यांची उल्हासनगर महानगरपालिका MSCB वीज पुरवठा करते. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत उल्हासनगर 5 आकाश कॉलनीचे लाईट बिल आहे. हे माननीय माजी सभापती सुरेश गायकवाड साहेबांना यांचा अर्ज आहे पाणी पुरवठा विभागाला व कर विभागाला तर त्वरित कारवाई करण्यात यावी, योग्य ती चौकशी करून. पण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही, नोटीसी बदलून सुद्धा कारवाई झाली नाही व कर विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही, नोटीसी बदलून सुद्धा कारवाई करत नाही. नोटिसाची प्रत ही उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठाची नोटीस, ही कर विभागाची नोटीस. त्या दोन्ही नोटीस मध्ये काय नमूद केलंय? नोटीस मध्ये ही कर विभागाची नोटीस उल्हासनगर महानगरपालिका कर विभागामार्फत यांचा राहता घर बंगला उल्हासनगर महानगरपालिका दुर्गादेवी पाडा उल्हासनगर 5 या हद्दीत आहे. त्यांनी असेसमेंटसाठी त्यांना सांगितलं की वेळ मागितला आहे, वेळ द्यावा व दिनांक ठरवावं, आम्ही असेसमेंट करून जाऊ. व उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग यांनी सांगितलंय नळ जोडणी केलेली आहे, ते आम्हाला पेपर दाखवा, नाही तर आम्ही 7 दिवसाच्या आत तुमच्यावर कारवाई करू. पण कारवाई काय अद्याप झालेली नाही. यांची मागणी काय? आमची मागणी आहे की शपथपत्र नॉमिनेशन फॉर्ममध्ये जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, नगरसेवक पद व नगरसेविका पद रद्द करण्यात यावे. यांनी गेली 15 वर्षापासून नगरसेवकांनी एक जिम्मेदार नागरिक असून कर भरला नाही उल्हासनगर महानगरपालिकेचा, कर पावतीच नाही यांच्या बंगल्याला, राहत्या घराला. व यांनी असं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की माझी उल्हासनगर महानगरपालिकेत हद्दीत मालमत्ताच नाही. हे पुरावे सादर करतात, नोटीस सादर करतो. उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे, त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून उच्च स्तरावर कारवाई करण्यात यावी. व माननीय न्यायालय आमची विनंती आहे की यांचा नगरसेवक पद व नगरसेविका पद रद्द करण्यात यावे, ही विनंती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे नगरसेवक आणि नगरसेविका आहेत ते करचोर आहेत. हे कर चोर, त्यांना कर पावतीच नाही उल्हासनगर महानगरपालिकेची. कर पावती असेसमेंटसाठी त्यांनी नोटीस दिलेली आहे. आता उल्हासनगर महानगरपालिकेने अधिकाऱ्यांनी ठरवावं तर निष्पन्न करावं यांचं काय आहे. तर नळ जोडणी कनेक्शन केलेलं आहे पाणी पुरवठा विभागामार्फत, पण त्यांनी पाणी पुरवठा विभागाने कारवाई नोटीस दिलेली आहे, पण काय कारवाई केली सध्या अधिकाऱ्यांवर आहे व अधिकारी तडजोड करतात, कारवाई करत नाही. हे जे ज्या तुम्ही टॅक्स पावत्या वगैरे दाखवत आहे, म्हणजे ह्यांच्याच घराची टॅक्स पावती नाहीये की आजूबाजू पूर्ण परिसराची टॅक्स पावती नाहीये? आजूबाजू परिसराची आम्हाला माहित नाही, पण आजूबाजू परिसर टॅक्स पावते आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या. आजूबाजूचे टॅक्स पावते म्हणजे आजूबाजूचे आहेत सामान्य लोकांच्या, बाकी काय आम्ही त्यांचे टॅक्स पावते काय काढले नाही. पण उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत डीपी प्लान नकाशामध्ये त्यांची हद्द आहे व गुगल मॅपमध्ये पण त्यांचा बंगला मातोश्री निवास दाखवतो.
कविता गायकवाड यांनी प्रभाग 20 अ मधून निवडणूक लढली, पण तुम्ही अ बद्दल काही पक्ष घेतला नाही आणि क आणि ब आणि क ला तुम्ही विरोधात करताय, कारण काय? उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे प्रभाग अ मधून निवडणूक लढली तर जो अ मधला उमेदवार आहे त्याची काहीच फॉल्ट नाही आहे आणि जो ब आणि क आहे आम्ही माहितीच्या अधिकारात काढलेले का यांनी ॲफिडेव्हिट जो सत्यप्रज्ञापत्र दिलाय माझी उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत मालमत्ता नाही म्हणून आम्ही इलेक्शन पिटिशन जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय सुरेश गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षाखाली माननीय नगरसेविका माजी नगरसेविका कविता सुरेश गायकवाड यांनी इलेक्शन पिटिशन दाखल केला आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।